आणि आपण आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया 67व्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळने दिली। त्याच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, आपण पाहूया। 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते पृथ्वीराज मोहोळ हे आपल्या सोबत आहेत। पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही महाराष्ट्र केसरी झालेले आहेत। काय पहिल्या भावना आहेत? खूप सर आनंद होतोय आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण झाले। सगळ्या माझ्या मित्रांचं, सगळ्या वस्तादांचं, सगळ्या चुलत्यांचं, माझ्या गावाचं, माझ्या पुणे जिल्ह्याचं नाव आज मोठं झालंय आणि ते माझ्या मार्फत होते। खूप आनंद, खूप मोठी गोष्ट आहे सर। महाराष्ट्र केसरीचा प्रवास नेमका कसा राहिला? कारण तुमच्या कुटुंबामध्ये देखील कुस्तीची परंपरा आहे। सर आमचं कुटुंब म्हणजे माझी 4थी पिढी आहे। खरोखर आमचं घर म्हणजे या महाराष्ट्र केसरी किताबासाठी सगळे मोठे पैलवान होते। सगळ्यांनी कष्ट भरपूर घेतले होते। सगळ्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, कुठंतरी काहीतरी मी सगळ्यांचे स्वप्न पूर्ण केले। आज खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय, सगळे खुश आहेत। महाराष्ट्र केसरी झाले, पुढचे नेमके विजन काय आहे? देशासाठी खेळणार काय नेमके पुढचे? सर आता हे वडिलांचं स्वप्न होतं, हे पूर्ण झाले। माझं स्वप्न खूप अजून हे मेहनत करून सगळी स्वप्न इंटरनॅशनल हे तर बोलून नाही दाखवणार मी। अजून मी खूप कमी वय माझं, सगळं स्वप्न पूर्ण करेन आणि मग ह्या विजयाचं श्रेय नेमकं कोणाला द्याल तुम्ही? श्रेय म्हणजे सर वडिलांशिवाय कोणालाच नाही हो सर। वडिलांनी खूप भरपूर कष्ट घेतले माझ्यासोबत। आणि पण आता ही सगळी सामना सुरू असताना दोन जे आपले सहकारी आहेत खेळाडू, त्यांच्यावरती कारवाई झाली आहे। 3-3 वर्ष त्यांना ज्या कुस्तीपासून लांब राहावं लागणार आहे। कुठेतरी बेशिस्तीपणा जो आहे तर दाखवला गेला। काय नेमकं भावना त्या सगळ्या संदर्भात? नाही सर, आता महाराष्ट्राची भरपूर पब्लिक तिथं बघायला होती। कोणावर अन्याय झाला, कोणावर नाही झाला, हा सगळ्यांचा प्रश्न आहे। तर हे कुस्ती आहे, कुस्तीत तर हे चालतंच सर। एकाची हार एकाची जीत असते, पण हे याच्याबद्दल मला काय माहिती नाही एवढी गोष्ट। कारण का पंचांनी जो निर्णय दिलता तो मी मान्य मी केला त्यांचं। मला काय अजून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते पृथ्वीराज मोहोळ, ज्यांनी आपल्या विजयाचं जे श्रेय आहे ते आपल्या वडिलांना दिलेलं आहे आणि पुढील वाटचाल जी आहे तर ती सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय खेळ जो आहे तर त्यांना करायचा आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।